नांदेडचे या ठिकाणी युवा प्रश्नार्थी आलेले आहेत। त्यांनाही अतिशय म्हणजे वास्तविक कथा आहे, ही एक दंतकथा नाही, वास्तविक कथा आहे घडलेली जीवनामध्ये। आपणही गरीब आहोत सांगण्याचं कारण म्हणजे काय, आपण अगदी सामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलेलो आहोत। ओंकार त्याच्या आई वडिलांना म्हणतोय की बाबा मला कपडे घेऊन द्या, बाबा मला वह्या पुस्तके घेऊन द्या। बाबाची परिस्थिती अतिशय बिकट, 18 पगड दारिद्र्य बाबाच्या घरी, अंगामध्ये बनियन फाटलेली, तीही ठिगळाची। भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद सांगितलं की मुला आज माझ्याकडे पैसे नाही, पूर्ण देशाचा सण आहे, आपण तो गोड आणि इथं युवा मोर्चा चालू आहे। जवानांचे काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतात, बऱ्याच गोष्टी त्यांना नोकऱ्या भेटत नाही, पण त्यासाठी आम्ही गेलो होतो की बाबा आम्ही सैनिक आहेत, आमचं बी दुःख आहे की आमचं शोषण होत आहे। ते सांगायला गेलो तर पोलीस अधिकारी येतात आणि डायरेक्ट स्टेजवरून बाहेरून हाकलून देतात। कोणती लोकशाही राहिली, हे अधिकारी बनतील, म्हणजे अधिकारी बनून काय फायदा, आपण तर गुलामच राहणार। आता हे आझाद मैदान नामता आहे, पण आझाद मैदान गुलाम मैदान। आता 5 वाजता आमची शाळा कॉलेज संपेल आणि धक्के मारून बाहेर काढलं जाईल। लोकशाहीला वाचवायचं असेल तर पहिले सगळ्यात पहिले सैनिकांचं शोषण थांबवा, लोकशाहीला वाचवायचं असेल तर सैनिकांची इज्जत आणि रिस्पेक्ट करा। आणि म्हणून मी सरकारजवळ हे मागतोय की ह्या मागण्या जर सैनिक पूर्ण करत असेल तर सैनिक आझाद होणार, म्हणून या मागण्या देत सरकार आकडा सांगत की 15 लाखाच्या वर जवानांना जे देशात नोकरी करू शकत नाही, जे प्रायव्हेट कंपनीत गेलं तर मिलिटरी व्हेरिफिकेशन सैन्यातून काढलाय, अरे सैन्यातून काढलाय म्हणजे तो का देशद्रोही झालाय। अधिकारी सूट भावनेला तो पनिशमेंट देऊन देतात, पण आम्ही म्हणतो व्हिडिओ ऑडिओ ड्रॉप व्हायला पाहिजे, पनिशमेंट कोणत्याच सैनिकाला नाही व्हायला, पण अधिकारी बोलायला तयार नाही, त्यांना फक्त गव्हर्नर पॉलिटिक्स जायचं। आज देशाने पॉलिटिक्सने खोखला करून टाकलाय, देशाला खोखला मधून मोडून टाकलेला आहे। मी पाकिस्तानमध्ये शहीद झालो असतो, मला हे दिवस आले नसते।